सर्वांना नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहे, जो विषय देशातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या थेट भविष्यासोबत जोडलेला आहे. पेपर लीकचे गंभीर आरोप, संसदेत झालेला प्रचंड गोंधळ आणि रस्त्यावर उतरलेला संतप्त तरुण वर्ग. हा वाद आता फक्त एका परीक्षेपुरता किंवा विद्यार्थ्यांच्या भविष्यापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो देशातील सर्वात मोठा राजकीय आणि सामाजिक संघर्ष बनलेला आहे. पण या संपूर्ण वादात आता एक असा चेहरा समोर आलेला आहे, ज्याच्या एका आवाजावर संपूर्ण दक्षिण भारत पेटून उठतो आणि ज्याची क्रेज आज देशभरातील तरुणांमध्ये आहे. आपण बोलतोय तामिळनाडूचे लोकप्रिय अभिनेते तमिळगा वेत्री कळगम म्हणजेच TVK पक्षाचे प्रमुख थलपती विजय यांच्याबद्दल. विजय यांनी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून थेट केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. त्यांनी केवळ नीट परीक्षा रद्द करण्याची मागणीच केलेली नाहीये, तर या संपूर्ण समस्येवर एक अतिशय महत्वाचा आणि कायदेशीर पर्याय देशासमोर मांडलेला आहे. इतकंच नाही तर दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी गेलेले लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर नेत्यांना ज्या प्रकारे पोलिसांनी ओढत नेऊन ताब्यात घेतलं, त्यावरही विजय यांनी अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. बीजेपीवर टीका केलेली आहे. दिल्लीमध्ये नीट परीक्षेतील गोंधळाच्या विरोधात शेकडो तरुण तरुणी कॉक्रोच जनता पार्टी रस्त्यावर उतरले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी स्वतः मैदानात उतरले. पण दिल्ली पोलिसांनी राहुल गांधीसह अनेक विरोधी नेत्यांना रस्त्यावरून ओढत नेलं आणि गाड्यांमध्ये डांबलं. या दृश्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरलेली आहे. सत्ताधारी पक्ष या आंदोलनाला राजकीय नाटक म्हणत आहे, तर विरोधक याला लोकशाहीची हत्या म्हणतायत. याच घटनेवर थलपती विजय यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडताना असं म्हटलंय की नीट परीक्षेतील अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या तरुणांच्या पाठीशी उभा राहणाऱ्या लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्यांना आणि इतर नेत्यांना अशा प्रकारे ओढत नेणं आणि अटक करणं ही स्पष्टपणे हुकुमशाहीची लक्षणं आहेत. केंद्र सरकारची ही कारवाई तीव्र निषेधार्थ आहे. विजय यांनी हे स्पष्ट केलं. संसद भवनाच्या आवारात आणि रस्त्यावर जे आंदोलन सुरू आहे त्याला त्यांच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे, असं त्यांची भूमिका आहे. आता मूळ मुद्दा असा येतो की नीट परीक्षेबाबत थलपती विजय यांचं नेमकं काय म्हणणं आहे. त्यांनी कोणता पर्याय सुचवलाय देशाला. नीट परीक्षा पूर्णपणे रद्द झाली पाहिजे असं विजय म्हणाले, पण रद्द करा असं तर सगळेच विरोधक म्हणतायत. मग विजय यांच्या भूमिकेत नेमकं वेगळं काय काय प्लॅन आहे विजय यांचा. विजय यांनी या समस्येचं मूळ आपल्या राज्य घटनेतील अधिकारांच्या वाटपात शोधलंय. हे सोप्या भाषेत समजून घ्यायचं तर आपल्या देशात कायदे बनवण्यासाठी 3 प्रकारच्या याद्या असतात. पहिली असते ते केंद्र सूची, ज्यावर फक्त केंद्र सरकार कायदा करू शकतं, जसं की संरक्षण किंवा परराष्ट्र धोरण वगैरे. दुसरी असते राज्य सूची, ज्यावर फक्त राज्य सरकारला कायदा करण्याचा अधिकार आहे, जसं की पोलीस किंवा आरोग्य. आणि तिसरी असते समवर्ती सूची, ज्यावर केंद्र आणि राज्य दोघेही कायदे करू शकतात, पण वाद झाल्यास केंद्राचा कायदा अंतिम मानला जातो. सध्या शिक्षण हा विषय या तिसऱ्या म्हणजे समवर्ती सूचीमध्ये येतो. केंद्र आणि राज्य दोन्ही याच्यात दखल घेऊ शकतं. म्हणूनच केंद्र सरकार नीट सारखी एक परीक्षा संपूर्ण देशावर लागू करू शकतं. विजय यांचं म्हणणं आहे की शिक्षण हा विषय समवर्ती सूचीतून काढून पुन्हा एकदा पूर्णपणे राज्यांच्या यादीत म्हणजे राज्य सूचीमध्ये टाकला पाहिजे. असं झाल्यास वैद्यकीय प्रवेश कसा घ्यायचा, परीक्षा घ्यायची की 12वीच्या गुन्ह्यावर प्रवेश द्यायचा, याचा निर्णय पूर्णपणे त्या त्या विशिष्ट राज्यांचा असेल. विजय यांनी यावर एक व्यावहारिक मार्गही काढलाय, सुचवला सुद्धा. ते म्हणाले की जर शिक्षण हा विषय थेट राज्य यादीत टाकण्यात काही तांत्रिक किंवा कायदेशीर अडचणी असतील, तर तात्पुरती व्यवस्था म्हणून राज्यांसाठी एक विशेष अधिकार यादी तयार करा. याद्वारे राज्य सरकारांना त्यांच्या राज्यातील सामान्य आणि वैद्यकीय शिक्षणावर पूर्ण अधिकार द्या. थोडक्यात सांगायचं तर देशातील प्रत्येक राज्याची भौगोलिक, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती वेगवेगळी आहे. दिल्लीत बसून घेतलेला एकच निर्णय संपूर्ण देशातील वेगवेगळ्या राज्यांतील विद्यार्थ्यांपर्यंत लादणं चुकीचं आहे. आता विजय जे म्हणत आहेत ते खरोखरच व्यावहारिक आहे बरं का, प्रॅक्टिकल आहे, विचार करण्याजोगं आहे. याचाही आपण तटस्थपणे विचार केला पाहिजे. राज्यांना अधिकार दिल्यास काय फायदे होतील. पहिला फायदा म्हणजे स्थानिक विद्यार्थ्यांवरचा ताण कमी होईल. तामिळनाडू सारख्या राज्यांचं म्हणणं आहे की नीट परीक्षेमुळे राज्यातील बोर्डात शिकणाऱ्या आणि ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय.
कम्पॅरिझन होतंय गरीब आणि श्रीमंत, कारण नीटचा अभ्यासक्रम सीबीएसईवर आधारित असतो. यासाठी महागडे कोचिंग क्लासेस लावावे लागतात. राज्यांकडे अधिकार आले तर ते 12वीच्या गुणांच्या आधारे प्रवेश देऊन हा ताण कमी करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे पेपर लीक आणि घोटाळ्यावर नियंत्रण येईल, असं विजय यांचं म्हणणं आहे. जेव्हा परीक्षा राष्ट्रीय स्तरावर एकाच दिवशी करोडो विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते, तेव्हा यंत्रणेवर प्रचंड ताण येतो आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी सारख्या संस्थांकडून चुका आणि घोटाळे होतात. राज्य स्तरावर प्रवेश प्रक्रिया झाली तर व्यवस्थापन सोपं होईल. तिसरा मुद्दा म्हणजे आपल्या राज्यघटनेचा संघराज्यात्मक ढाचा. आरोग्य हा राज्याचा विषय आहे. मग आपल्या रुग्णालयांसाठी डॉक्टर कसे तयार करायचे याचे अधिकार सुद्धा राज्यालाच असायला हवे. पण या नाण्याला दुसरी बाजू आहे. तिचे काही तोटे किंवा आव्हानं सुद्धा आहेत विजय यांच्या या प्लॅनचे. जर देशातील सर्व 28 राज्यांनी आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने वैद्यकीय प्रवेश सुरू केले तर संपूर्ण देशात डॉक्टरांच्या गुणवत्तेचा निकष एकच राहील. हा निकष एकच राहील का, हा पहिला प्रश्न. दुसरी भीती म्हणजे राज्यातील भ्रष्टाचाराची. नीट परीक्षा येण्यापूर्वी अनेक राज्यांमध्ये खासगी मेडिकल कॉलेजेस डोनेशनच्या नावाखाली करोडो रुपये उकळायचे आणि तिथे प्रवेश परीक्षेत प्रचंड घोटाळे व्हायचे. हा जुना भ्रष्टाचार रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नीट लागू केली होती. मग राज्यांकडे अधिकार गेल्यावर हा जुना प्रकार पुन्हा सुरू होणार नाही याची गॅरंटी काय, प्रश्न आहे ना. तिसरी अडचण म्हणजे विद्यार्थ्यांचं स्थलांतर. जर महाराष्ट्रातील एखाद्या विद्यार्थ्याला तमिळनाडू किंवा कर्नाटकला जाऊन वैद्यकीय शिक्षण घ्यायचं असेल तर त्याला प्रत्येक राज्याची वेगळी परीक्षा द्यावी लागेल. हा पण ताण वाढतोय ना, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा त्रास आणि खर्च वाढू शकतो. थोडक्यात सांगायचं तर राज्यांना अधिकार देणं हा एक उपाय असू शकतो, पण तो परिपूर्ण नाहीये. केवळ अधिकार हस्तांतरित करून चालणार नाही, तर राज्यांच्या पातळीवर पारदर्शकता कशी राहील हे पाहणंही तितकंच गरजेचं आहे. थलपती विजय हे फक्त दाक्षिणात्य सिनेमा सृष्टीतले सुपरस्टार नाहीये, तर आज संपूर्ण देशातील तरुणांमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. जेव्हा असा एखादा मोठा स्टार विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर उघडपणे बोलतो, तेव्हा त्याचे राजकीय आणि सामाजिक परिणाम फार मोठे होतात. विजय यांचा मूळ पाठीराखा हा युवा वर्ग आहे आणि नीट परीक्षेचा थेट फटका याच तरुणांना बसलेला आहे. विजय यांनी हा मुद्दा हातात घेतल्याने तरुण वर्ग अधिक आक्रमकपणे त्यांच्याशी पाठीशी उभे राहतोय. तमिळनाडूमध्ये डीएमके पक्षाने 2021च्या निवडणुकीत आम्ही सत्तेत आलो की नीट रद्द करू असं आश्वासन दिलं होतं. विजय यांनी आपल्या या निवेदनात नाव न घेता डीएमके वर सुद्धा निशाणा साधलाय. ते म्हणाले की आम्ही मतांसाठी खोटं आश्वासन देणारं फसवं राजकारण करत नाही, असं सांगत विजय यांनी स्थानिक विरोधकांनाही उघडं पाडले. म्हणजेच विजय यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारलेत. केंद्रातील भाजप सरकारला घेराव घातला आणि तमिळनाडूतल्या डीएमके पक्षाच्या आश्वासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय विजय यांनी. शेवटी मुद्दा असा येतो की राजकारण कोणत्याही पक्षाचं असो, नुकसान मात्र आपल्या देशातील रात्रंदिवस प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं होतंय. विद्यार्थ्यांना आज फक्त घोषणाबाजी किंवा राजकीय मोर्चे नको आहेत. त्यांना स्पष्टता हवी आहे, पारदर्शकता हवी आहे, न्याय हवा आहे. केंद्र सरकारने केवळ आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी ही परीक्षा जबरदस्तीने लादत राहणं चुकीचं आहे आणि विरोधकांनी फक्त राजकारणासाठी या मुद्द्याचा वापर करणं हे चुकीचं आहे. थलपती विजय यांनी सुचवल्याप्रमाणे जर केंद्राला नीट पूर्ण रद्द करणं शक्य नसेल तर किमान राज्यांना सवलत देण्यासंदर्भात किंवा विशेष अधिकारांबाबत संसदेमध्ये मोकळ्या मनाने चर्चा व्हायला हवी. देशातील तरुणांना गोंधळाच्या ऐवजी स्पष्टता हवी आणि राजकीय घोषणांमध्ये ठोस उत्तर हवी आहेत. तुम्हाला काय वाटतं, थलपती विजय यांनी हा सुचवलेला पर्याय योग्य आहे का, काय वाटतं याच्याबद्दल? नीट परीक्षाच्याच पद्धतीत कडक सुधारणा केल्या पाहिजेत का? तुमचं मत नक्की कळवा या सर्व एकंदरीत विषयाला धरून. आणि सध्याचं वातावरण बघता राहुल गांधी यांनी जी भूमिका घेतली विरोधी पक्षनेते म्हणून, त्याबद्दल तुमची काय टीका आहे किंवा तुम्हाला त्यांचा स्टँड कसा वाटला? कॉक्रोच जनता पार्टी ही जे आंदोलन करते त्याचा काय फायदा होईल का भाजपला? त्यांचा दबाव पडेल का मोदीवरती, जेणेकरून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा येईल? सध्या हे सगळे वातावरण तापलेले, पूर्ण भारतात कानाकोपऱ्यात आंदोलनं चालू आहेत. नीट पेपर फुटीमुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा
पण इतका विरोध होऊनही अजूनही धर्मेंद्र प्रधान हे काही त्यांची चूक स्वीकारायला तयार नाहीये, राजीनामा द्यायला तयार नाहीये. अशा परिस्थितीत एकंदरीतच काय होतं आता येणाऱ्या दिवसात ते वेळच ठरवेल. मंडळी, व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं सहकार्य ठेवा. मी मंगेश हुसे. धन्यवाद.